शेतकऱ्याला प्रश्न विचारायचे आहे, तुमचे काय नुकसान वगैरे झालंय का? पूरा नुकसान आहे. तूर गेली, सोयाबीन गेलं, ऊस पाण्यात बुडाल्यात. व्याजी काढून आम्ही खात ऊस बांधणी खात मूत सारं घातला. काही नाही आमच्या इथं. बरं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला तुम्हाला काय संदेश द्यायचे आहे, काय सांगायचे आहे, आम्हाला काय तर द्यावं लागतं मुख्यमंत्री साहेबांना. काय रिक्वेस्ट तुम्हाला करायचे आहे? 50-60 हजार रुपये दे म्हणावं आम्हाला एकरी. एकेरी 50-60 हजार रुपये तुमचं म्हणणं आहे. बराबर म्हणायला गेलं तर 50-60 हजार बी कमीच आहे एकेरी देणं. अहो ह्याच्यापेक्षा जास्त लागवड लागले. आता आल्याला सोयाबीन पुरा पाण्यात बुडाले. बोला, तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं काय नाही बघा, सरकारनं येऊन जवळ गेला, कोणी जवळ गेला आणि समाज पाटीलांनी ना कोण ना आमदारांनी ना कोणता खासदारांनी ना कोण तहसीलदारांनी कोणीच आणि या जवळगा समजा पाण्यात गेले, कुठं जवळग्यातून कुठं बाहेर जावं म्हणत कुठंच जागा नाही, समजून पाणी घेतलं जवळ गेला, पण कोणीच यायला तयार नाही. फडणवीस साहेब आलते म्हणा ती बी जवळ गेला आणि कोण आमचं दखलच कोणी घेण्याला का करावं सांगा. सध्या आम्ही आता सध्या पाण्यामध्ये आहोत. अगं बघा पाण्यात आहो का आमचं पीक समजा का तूर गेली सोयाबीन गेलं, नदी दिसल्या इथून तिथून नदी दिसल्या का करावं सांगा. एवढं पाणी उभारलं कोणीच बघण्यात करावं काय सांगा आमच्या शेतात.